गडचिरोलीला स्टील हब म्हणून विकसित करण्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद। आरमोरी तर रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ सुरू होणार। राज्याच्या अर्थसंकल्पात जिल्ह्याच्या विकासासाठी 10 मार्च रोजी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या। जिल्ह्याला स्टील हब म्हणून विकसित करण्यासाठी 500 कोटी रुपयांच्या खनिकर्म महामार्गासाठी मायनिंग कॉरिडॉर सुमारे 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। जिल्हा राज्याचा शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा आहे। या जिल्ह्याला स्टील हब बनवणार अशी घोषणा मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच केलेली आहे। अर्थसंकल्पात त्यावर शिक्कामोर्तब करतानाच दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या खनिकर्म महामार्गासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। याशिवाय आरमोरी इथं रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ स्थापन केली जाणार आहे। दावोस इथं झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत गडचिरोलीसाठी 21,830 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आले असून त्यातून 7,500 नवीन रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे। गडचिरोलीत नवीन विमानतळाच्या सर्वेक्षण आणि अन्वेषणाची कामं सुरू झाली आहेत, त्यामुळे जिल्ह्यात उद्योजकांची रेलचेल वाढेल। याचा फायदा उद्योगांच्या विस्तारासाठी होईल। गडचिरोलीच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करतो, असे लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड निवासी संचालक विक्रम मेहता यांनी सांगितलंय। 6,200 कोटींची गुंतवणूक कोनसरी येथील पोलाद निर्मितीसाठी केली। मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 जानेवारीला या कामाचा प्रारंभ केला। 83 किलोमीटर लांबीचा खनिकर्म महामार्ग दक्षिण गडचिरोलीतील सुरजागर टेकडीवर 2 ते 3 वर्षापासून लोह खनिज उत्खनन सुरू आहे। या अवजड वाहनांमुळे अपघाताला निमंत्रण मिळू नये यासाठी तोडगा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मायनिंग कॉरिडॉर निर्माण करण्याची घोषणा केली होती। यानुसार नवेगाव मोर ते सुरजागड 83 किलोमीटर लांबीच्या ग्रीनफील्ड विशेष महामार्गाला मान्यता मिळालेली असून खनिकर्म महामार्गामुळे अपघात थांबतील व या भागातील नागरिकांना या वाहतुकीचा कुठलाही त्रास होणार नाही। जनता टाइम जटा टीव्ही चॅनल साठी शंकर ढोलगे, विदर्भ प्रमुख प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.